वसई विरार परिसरातील कोट्यवधी रुपयांच्या बांधकाम घोटाळा प्रकरणी ईडीने जवळपास 75 ते 80 लोकांना समन्स बजावले आहे, ज्यात बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट्स आणि काही सध्याचे व माजी महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश आहे। या प्रकरणात ज्या लोकांना बोलावले आहे त्यांना येत्या आठवड्यात एजन्सीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तपासादरम्यान असे दिसून आले आहे की आवश्यक परवानग्या न घेता खाजगी आणि सरकारी जमिनीवर किमान 41 निवासी आणि व्यावसायिक संकुले बेकायदेशीर उभारली गेली। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 60 एकर जमीन जी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी राखीव होती ती देखील बांधकामासाठी वापरली आहे। हे सर्व प्रकल्प महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून करण्यात आले, ज्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्ट्स यांनी कोट्यवधी रुपयांचा अवैध नफा कमवता आला। या धक्कादायक खुलाशांमुळे अनियंत्रित बेकायदेशीर बांधकामांना विरोध करणाऱ्या स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या बेकायदेशीर वाढीमुळे आधीच नागरिक सुविधांवर जसे की पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था यावर ताण आला आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले। येत्या काही दिवसात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे फौजदारी कारवाई आणि बांधकाम मंजुरी प्रक्रियेत सुधारणा होऊ शकतात।